भिवंडी तालुका के गुंदवरी गांव में उपसरपंच सुमित महात्रे का जन्मदिन हर्ष उल्लास के साथ मनाया गया। शैक्षणिक साहित्य वाट का कार्यक्रम किया गया, साथ में रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया। आही मान्यवरती उपस्थित आई, देखते हैं इसकी एक रिपोर्ट। सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांनी मला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या, खूप खूप आशीर्वाद दिले सर्वांनी, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि ज्या ज्या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले ते सर्व राबवले, ज्यांनी ज्यांनी राबवले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तसाच प्रेम त्यांचा आमच्यावरती राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज मी सेलिब्रेशन कुठल्याही प्रकारचा ठेवलेला नाही आज यावर्षी, आणि फक्त सामाजिक उपक्रम, एक आश्रम शाळेत एक उपक्रम चांगला ठेवलेला आहे। त्यानंतर मुलांना, गरजू मुलांना साहित्य वाटप वरून मात्रे आमचे मित्र आहेत त्यांनी आयोजित केलेले आहे, रक्तदान शिबिर आयोजित केलेले, असे सामाजिक उपक्रम हे राबवले गेले। धन्यवाद, सर्वांचे खूप खूप आभार। नक्कीच सर्वांचे लाडके युवा नेते की ज्यांचा सर्व थरातील लोकांवर खूप असा प्रभाव आहे आणि भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय बाळाबा म्हात्रे साहेब यांची नितांत हुबेहूब प्रतिकृती किंवा प्रतिबिंब आपण म्हणू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये असं हे व्यक्तिमत्व, आणि त्यांचा हा 5 मार्च रोजीचा हा वाढदिवस आम्ही खूप सर्वजण आनंदाची ही पर्वणीने साजरा केला। आणि VR चॅलेंजच्या माध्यमातून सर्व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य, शैक्षणिक साहित्य, शाळोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं। तसेच बंटी पाटील यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ग्रामपंचायत गुंदवलीच्या वतीनं वृद्धाश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम असा, म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक असे कार्यक्रम आपण घेत असतो। खरोखरच खासदार साहेबांची ही हुबेहूब प्रतिकृती, प्रत्येक क्षेत्रामध्ये ठासून काम करायची पद्धत आणि अतिशय उच्च शिक्षित असे व्यक्तिमत्व, आणि त्याचा वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण सुमित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आई गावदेवी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची अशी उत्तरोत्तर खूप अशी सेवा घडो अशी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरवर्षीप्रमाणे आम्ही सुमित शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतच असतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविराचरती आणि गावदेवी चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मस्त त्या माध्यमातून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे बंटी पाटील यांच्या माध्यमातून, काय सांगाल त्याबद्दल आणि कसं वाटलं आपल्याला रक्तदान करून? आमचे लाडके खासदार बाळामामा यांचे पुत्र सुरेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बंटी पाटील यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। तर मी या मार्फत एवढं सांगू शकतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। गरीब गरजू लोकांसाठी रक्तदान करा, जेणेकरून त्यांना गरज पडल्यानंतर ते तुमचं रक्त वापरतील। आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सुमित शेठ इथं येऊन गेलेले आहेत। आता काही होत नाही रक्त दिल्याने, मनात काढून टाका की रक्तदान केल्याने काय शरीराला नुकसान होईल, हे काही होत नाही। बरीचसे लोक इथं रक्तदान करून गेलेले आहेत। काय देणार लोकांना हेच सांगेन, रक्तदान श्रेष्ठ दान आहे, म्हणून या जास्तीत जास्त रक्तदान करा, जेणेकरून गरजू लोकांना तुमचे रक्त उपयोगी पडेल आणि त्यांचा जीव। आमच्या गावातील नेते माननीय खासदार साहेब सुरेश बाळाबा म्हात्रे यांचे चिरंजीव सुमित सुरेश म्हात्रे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त आमचे बंटी पाटील यांनी एकदम उत्साहाने आणि जिद्दीने ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। त्यात आपल्या पूर्ण गावाने पूर्णपणे सहयोग देऊन चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिलेला आहे। तसेच सुरेश शेठ म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तो बहुत अच्छे से इन्होंने बहुत अच्छा किया। भिवंडी में पहली बार मतलब इनका बर्थडे मतलब हम लोग ने आए यहाँ पे, और बहुत अच्छे डोनर्स मिले। अभी तक फिलहाल में 30 से 40 डोनर अभी तक हो चुके 2-3 घंटे में। बहुत अच्छा किया इन्होंने, बर्थडे सेलिब्रेट किया एंड बच्चे लोगों को भी बहुत अच्छा किया। बंटी भाई का बहुत बहुत शुक्रिया करना चाहेंगे हम लोग, क्योंकि बहुत ज्यादा डोनर दिया इन्होंने हमको, और डोनर चल ही रहे अभी तक 30 क्रॉस हो गए। अभी मे भी हो जाएंगे 40-80 तक, तो मे भी हो जाएंगे बोल रहे हो। संदेश ये है कि ब्लड डोनेशन करना एक बहुत अच्छी चीज है। ब्लड डोनेट करने से आपकी बीमारियां दूर होती है, ब्लड के थ्रू आपकी बीमारियां बाहर निकल जाती है। हर 3 महीने में आपको ब्लड डोनेट करना चाहिए, हमारा कहना ये है। आप
तैयारी कुछ भी नहीं होनी चाहिए। तैयारी ये होनी चाहिए कि हल्का फुल्का नाश्ता कर लेंगे और आप लोग के लिए ब्लड डोनेशन करना इतना हेल्पफुल है कि फ्यूचर में आपको शुगर की बीमारी होती है, ठीक है, और शुगर की बीमारी से बहुत दूर हो जाते हो आप ऐसा, और हार्ट की बीमारी से भी दूर हो जाते। ये ब्लड डोनेशन करने का प्रोसेस ये होता है, इसलिए हम ब्लड डोनेशन करवाते हैं।